नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत गहिवरला श्वास तू या कथेचा भाग 1. तुझी ती सावी कुठे असते रे आता? काय करते ती? तिच्या या प्रश्नाने तो एकदम चमकलाच. 15 वर्ष संसार केल्यानंतर आपल्या बायकोला सावी आठवावी? कशासाठी? मला नाही माहीत, नजर चुकवत त्याने उत्तर दिलं. गार्गी हसली आणि म्हणाली, अरे इतकं काय लाजतोय? मी कुठे लाजतोय? आणि गार्गी, प्लीज पुन्हा कशाला तो विषय काढतेस? याच सावीवरून आपलं भांडण झालेलं लग्नानंतर विसरलीस का? अरे तेव्हा गोष्ट वेगळी होती. नवीन नवीन लग्न झालेलं आपलं. त्यात तू मला आणि मी तुला आपल्या आधीच्या नात्यांबद्दल सगळं सांगितलं होतं. तेव्हा मॅच्युरिटी नसते रे. मग आता जास्त उतू चाललीये का मॅच्युरिटी? तू पण ना श्रीधर, मी गमतीने विचारते आणि तू मात्र. बर, काय विचारत होतीस? सावीना? नाही माहित मला ती काय करते. खोटं बोलू नकोस. तुझ्या इंस्टाग्राम हिस्ट्रीमध्ये तिचं नाव कायम सर्च बॉक्समध्ये दिसतं. आता मात्र त्याला घाम फुटला. माझा फोन चेक करतेस तू? ते महत्वाचं नाही, पण तू तिची खबर ठेवतो खरंय ना? तो मौन होता. अरे मी पण सौरभची प्रोफाईल बघते अधूनमधून. ती असं बोलल्यावर त्याने तिच्याकडे डोळे विस्फारून पाहिले. दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागले. गार्गी आणि श्रीधर, सुखी आणि समाधानी जोडपं. संसारात बरेच उन्हाळे पावसाळे बघून स्थिर स्थावर झालेले. मुलं मोठी झालेली, त्यांच्या त्यांच्या विश्वात रममान झालेली. आता घरात ही दोघेच. हाताशी बऱ्यापैकी पैसा आणि वेळ असायचा. ती घरीच असायची आणि त्याचा 9 ते 5 जॉब. घरी आल्यानंतर वेळ कसा घालवावा हा प्रश्न असायचा. गार्गी आणि श्रीधर जेव्हा त्यांच्या एकत्र कुटुंबात होते तेव्हा वेळ मिळता मिळत नसे त्यांना. घरातल्या जबाबदाऱ्या, आई वडिलांचं एक एक दुखणं काढत धावपळीत जीवन जात होतं. एका मागून एक आई वडील गेले आणि हळूहळू दोघेही दुसऱ्या शहरात स्थिर स्थावर झाले. मागचा राहिलेला सगळा आनंद त्यांना आता अनुभवायचा होता. राहिलेले सगळे स्वप्न आता पूर्ण करायचे होते. दुसऱ्या शहरात आल्यावर दोघांनी मेहनतीने स्वतःचं घर घेतलं, गाडी घेतली आणि पुरेल एवढी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली. हाताशी पैसे असायचे त्यामुळे दोघेही विकेंडला फिरून यायचे. एखाद्या वेळी फॉरेन ट्रिप करायचे. सोसायटीच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हायचे. छानपैकी फोटो काढायचे. मनसोक्त सोशल मीडिया वापरायचे. त्यांचं आयुष्य इतकं सुखात चाललेलं की आता या सुखाचाही त्यांना वीट आलेला. आयुष्यात काहीतरी ऍक्शन ड्रामा असं हवा असं गार्गीला आणि हळूहळू श्रीधरलाही वाटू लागलं. म्हणूनच गार्गीने हा विषय काढला. त्यांची जुनी नाती, ही नाती त्यांनी स्वतःपुरतीच मर्यादित ठेवलेली. एकमेकांशी ते सगळं शेअर करायचे, पण ह्या नाजूक गोष्टी एकमेकांना कशा सांगणार? तिनेच हिंमत करून हा विषय काढला. ती त्याला म्हणाली, हे बघ श्रीधर, आपण वयाच्या अशा टप्प्यावर आहोत की आपल्याला आपण स्वतः सुद्धा वेगळं करू शकणार नाही. आपली जुनी नाती आपण किती काळ मनात घोळवत बसणार? चल, आज आपण तेही विषय एकमेकांना सांगूयात, अगदी निसंकोचपणे, मनात कुठलीही सल न बाळगता. एक मित्र म्हणून आपण नक्कीच मन मोकळं करू शकतो, हो ना? श्रीधरला ते पटलं, कारण तेवढीच एक गोष्ट होती जी मनात सतत खदखदत असायची. तू आधी मोकळं होतोस की मी हो? तूच सांग चल. गार्गीनेच सुरुवात केली. सौरभ आणि मी, आमची ओळख बसमध्ये झाली होती. नेहमीप्रमाणे कॉलेजला जाताना मी बसमध्ये चढले. मी खूप घाईत होते. कंडक्टर जेव्हा पैसे मागायला आला तेव्हा माझ्या लक्षात आलेलं की माझी पर्स विसरले आहे. मनात नको नको ते येऊ लागलं. कंडक्टरने मला बसमधून अपमान करत उतरवलं तर? मला कॉलेजला उशीर झाला तर? कंडक्टर जवळ आला. तो दिसायला आधीच फार भयंकर होता आणि त्याच्या भारदस्त आवाजात त्याने म्हटलं, तिकीट. मी घामाघूम झाले. तेवढ्यात मागून एक हात आला. हे घ्या. सौरभ तिथे होता.
त्याने चटकन पैसे पुढे केले. मला कळेना त्याने असं का केलं. मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो फक्त हसत होता. मी त्याच्या त्या सुंदर हसण्याकडे आणि त्याच्याकडे बघतच राहिले. कसला दिसायचा तो. बसमध्ये चढला की अर्धी लोक त्याच्याकडे बघत. उंचापुरा, सावळा रंग, धारदार आणि तरतरीत नाक, अंगात भारीतले कपडे आणि डोक्यावर गॉगल. अगदी हिरोच होता तो. पाहता क्षणी प्रेमात पडले त्याच्या. गार्गीची प्रेम कहाणी श्रीधर मन लावून ऐकत होता. संसाराच्या या टप्प्यावर त्याला हे ऐकून काहीच वाटत नव्हतं. तो अजून उत्साहाने विचारू लागला, पुढे काय झालं. त्याला भेटण्याची ओढ वाटू लागली. दुसऱ्या दिवशी त्याला बसमध्ये शोधू लागले. पैसेही परत करायचे होते, पण तो दिसला नाही. 2-3 दिवस झाले, कुठेच दिसला नाही. मी हताश झाले. रोजच बसमधून येत नसावा असा अंदाज मी बांधला. माझं कॉलेज सुरू होतं. कॉलेजमध्ये अॅन्युअल फंक्शन सुरू होतं. माझा डान्स होता आणि मी खूप छान तयारी केली होती. आम्ही स्पर्धक स्टेजच्या मागे उभे होतो. स्टेजवर प्रस्तावना झाली आणि प्रमुख पाहुण्यांचं स्वागत झालं आणि कार्यक्रम सुरू झाला. एक एक परफॉर्मन्स चालू होता आणि माझं नाव पुकारलं गेलं. मी माझा घागरा सांभाळत नाच करायला स्टेजवर गेले. गाणं सुरू झालं आणि मी ताल धरला. टिंगळटवाळी करणारी मुलं सुद्धा शांतपणे माझा डान्स बघू लागली. मी ठेका धरून गोल फिरत होती तेवढ्यात माझं लक्ष समोर गेलं. प्रमुख अतिथींमध्ये तो बसला होता. त्याला पाहून मी स्तब्ध झाले. काही क्षण माझा ठेका चुकला. मी त्याच्याकडे बघतच राहिले. समोरच्या गर्दीत कुजबूज सुरू झाली. सौरभने ते पाहिलं आणि मला डान्स सुरू ठेवण्याचा इशारा केला. मी भानावर आले आणि माझा परफॉर्मन्स पूर्ण केला. माझं कुठेच चित्त लागत नव्हतं. आमच्याच ग्रुपमध्ये एकाला विचारलं तेव्हा समजलं की प्रमुख पाहुण्यांचा मुलगाही कार्यक्रमाला आलेला आहे. तोच हा सौरभ. त्याचे वडील एक निष्णात शास्त्रज्ञ होते. आई एका सरकारी खात्यात उच्च पदावर कामाला होती. सुशिक्षित आणि प्रसिद्ध असं ते कुटुंब होतं. सौरभ हा त्यांचा एकुलता एक मुलगा. त्याने मात्र बिझनेस करण्याची वेगळी वाट निवडली होती. त्याची अनेक शहरात हॉटेल्स होती, कॅफे होते. सोबतच एक पॅकेजिंग फॅक्टरी सुद्धा तो सांभाळत होता. थोडक्यात राजकुमार होता तो. त्याच्याबद्दल हे समजल्यावर मला तर गुदगुदल्याच होऊ लागल्या. पण मला हे समजलं नाही की तो बसमधून का प्रवास करत होता आणि मला मदत का केलेली. या विचारात असतानाच मागून एक हाक आली, हॅलो. मी मागे वळून पाहिले आणि मी थरथरू लागले. हृदयाचे ठोके वाढू लागले. माझे पैसे परत करताय ना. ह हो हो असं म्हणत मी इकडे तिकडे पाहू लागले. कार्यक्रमाच्या ठिकाणी पर्स थोडीच जवळ होती. ती तर वर्गात ठेवलेली. मला काही सुचेनासे झाले. मी सैरभैर झाले. मला असं बघून तो हसू लागला. अहो गंमत केली मी. मी कपाळावरचा घाम पुसला. तो समोरून निघून गेला पण मनातून काही जाईना. त्याला पुन्हा पाहायची इच्छा व्हायची, पण कुठे भेटणार तो. एके दिवशी बसमध्ये पुन्हा भेटला. नेमकं यावेळी माझ्या शेजारची सीट रिकामी होती आणि तो चक्क येऊन बसला. दोघांची नजरानजर झाली आणि एकमेकांना आम्ही स्मित हास्य दिलं. मी न राहून विचारलं, तुमच्याकडे स्वतःची गाडी असताना असं बसमधून. त्या दिवशी माझी गाडी बंद पडलेली, त्यामुळे बसने प्रवास केला होता. आणि आज आज माझं हृदय. ती चमकलीच. ह तो हसतच राहिला. त्याचं उतरण्याचं ठिकाण जवळ आलं तसं त्याने पटकन माझ्या हातात एक चिठ्ठी दिली आणि तो निघून गेला. मला धीर धरवेना. बसमध्येच ते पत्र उघडलं आणि वाचू लागले. प्रिय गार्गी. एवढं वाचल्यावर पुढे काय असेल याची कल्पना मला आली. चक्क प्रेमपत्र होतं ते. मी लाजले. आजूबाजूला पाहिलं आणि पुन्हा लपवून ते वाचू लागले. तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तू सैरभैर झालेलीस. कंडक्टरला पैसे द्यायला पर्स घरी विसरलीस हे मला समजलं. मी पैसे पुढे केले. नकळतपणे तुझ्याकडे आकर्षित झालो. तुला पुन्हा भेटायची इच्छा होत होती. एकदा समजलं की बाबा
नाईक कॉलेजच्या कार्यक्रमाला जात आहे. मग लक्षात आलं की तुझा युनिफॉर्म त्याच कॉलेजचा होता. तू त्याच कॉलेजला असणार. मग मीही आलो, खास तुझ्यासाठी. जास्त न ताणता मी स्पष्ट सांगतो, मला तू खूप आवडतेस. खाली माझा लँडलाईन नंबर आहे, त्यावर कॉल कर, माझ्याशी बोलू वाटलं तर. एवढं वाचून मी पत्र पटापट फोल्ड केलं आणि बॅगेत ठेवलं. खिडकी बाहेर बघत बसले, पण काहीच समजत नव्हतं. मी माझ्यात राहिलेलेच नव्हते. बघते ते खरं की स्वप्न, विश्वासच बसेना. त्या दिवशी दिवसभर कॉलेजमध्ये लक्ष लागेना. घरी आल्यावर गुपचूपपणे पत्र पुन्हा पुन्हा वाचत बसले. एके दिवशी पीसीओ वरून लँडलाईनवर कॉल केला. तिकडून आवाज आला की मी तो ठेवून दे. एके दिवशी त्यानेच ओळखला आणि म्हणाला, गार्गी, किती दिवस अशी घाबरशील? आज दुपारी 4 वाजता साई गार्डन मध्ये येऊन भेट. आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या. प्रेम झालं. मग काय, सगळी सिनेमासारखी स्टोरी. आमच्या प्रेम कथेत विलन आले आणि सगळंच बिघडलं. गार्गी सांगत होती आणि श्रीधर मन लावून ऐकत होता. क्षणभर त्याला वाटलेलं की या प्रेम कथेचा गोड शेवट व्हायला हवा होता. पण त्यातली हिरोईन आपलीच बायको आहे हे लक्षात येताच तो स्वतःशीच हसू लागला. तर अशी होती माझी स्टोरी. छान हो, मस्त. काय करतो तो सध्या? मोठा माणूस झालाय, मोठमोठ्या कंपन्या सांभाळतो. उगाच माझ्याशी लग्न झालं तुझं. नशीब शेवटी, काय करता? दोघेही हसू लागले. गार्गी काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. श्रीधर म्हणाला, काय बघते? काही नाही. खूप दिवसांनी आपल्या जवळच्या मित्रापाशी मन मोकळं करतोय असं वाटलं. खूप मोकळं झाल्यासारखं वाटतंय. आपण नवरा बायको आहोत, पण एकमेकांचे मित्र बनायला काय हरकत आहे? विचार करा, नवीन नवीन लग्न झाल्यावर तुम्हाला मी हे सांगितलं असतं तर किती आकांडतांडव केला असता तुम्ही. खरं आहे, तेव्हा तो काळच वेगळा असतो. कदाचित समोरचा आपल्यात पूर्णपणे गुंतलेला नाही याची खात्री नसते. म्हणून असेल किंवा ते पॉझिटिव्हनेस म्हणतात ना, ते असेल. मग आज ते सगळं का नाही? कारण आज संसार पेलून नेलाय आपण. एकमेकांशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलो. आता साक्षात ब्रह्मदेवाने जरी आपली गाठ सोडायचं म्हटलं तरी तो सोडू शकणार नाही याची खात्री झालीय. संसारात अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले. आजच्या या शांत जीवनासाठीच मेहनत केली आणि आज जेव्हा हे मिळालंय तेव्हा वाटतंय की आता आपल्या आत थोडं डोकावून पाहावं, मनातली जळमटे दूर करावी. तेच तर म्हणते मी, एकमेकांचे मित्र बनण्याचा असतो काळ. मी काय म्हणतो, एकदा भेट ना त्या सौरभला. क्रमशः. लेखिका मीनारा. श्रोते हो, कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.